परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना अस्मिता विजनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि या प्रसंगी अस्मिता विजनच्या कार्यशैलीचं कौतुक केले। या प्रसंगी उपनेत्या आणि अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका अस्मिताताई गायकवाड यांनी अंबादासजी दानवे साहेबांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान केला। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माननीय अंबादास दानवे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यांनी अक्कलकोट रोडवरील अस्मिता विजन न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली। त्यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या व्यवस्थापनाची पाहणी केली, शिवाय निर्भीड पत्रकारिता करत असल्याबद्दल कौतुक केले। यावेळी कार्यकारी संपादक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी खरीपाच्या पेरणीसाठी खते व बियाणे यांच्या तुटवड्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सध्या खतांच्या किमती 200 ते 250 रुपयांनी प्रति बॅग वाढवल्या आहेत। शिवाय राज्याला 50 लाख मेट्रिक टन खताची गरज आहे, मात्र उपलब्धी 50% इतकीच आहे। ही तफावत त्वरित दुरुस्त न केल्यास शासनाला धारेवर धरू व कसलीही खते आणि बियाणे यांची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असे ठणकावून सांगितले। 50% फक्त खत उपलब्ध आहे, त्याशिवाय खताच्या किमती 200 ते 250 रुपयाने प्रति बॅग वाढलेल्या आहेत। अशा स्थितीत विरोधी पक्षनेते म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून आपली काय भूमिका असणार आहे याविषयी माध्यमांना उत्तर द्यावं आणि त्यानंतर सर्वांना आश्वासित करून आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। धन्यवाद। पाऊस लवकर आलेला आहे। आज 20, 21, 22 मे आहे। 7 जूनला मृग नक्षत्र असतं आणि तेव्हा खत बी बियाणं कधी घ्यायचं त्याच्या तारखा ठरलेल्या आहे। आता जो कोटा आलेला आहे तो ॲडव्हान्स कोटा आलेला आहे, सगळा कोटा निश्चित। फक्त मी शेतकऱ्यांना सांगेल, लिंकिंग कोणी करत असेल तर आम्हाला कळवावं, कारण काही बियाणं त्याची मागणी आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या त्या कंपन्यांचं नाव नाही सगळं ते लिंकिंग करतात। परंतु तुम्हाला 100% सांगतो की जोपर्यंत पेरणीची वेळ आहे तोपर्यंत सगळ्यांना बियाणं व्यवस्थित मिळेल, नाही मिळालं तर या सरकारला स्वस्त बसू देणार। यावेळी अस्मिता विजन परिवाराकडून मुख्य संपादिका तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी त्यांना गजलक्ष्मीची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला। यावेळी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, संघटक अतुल भवर, कृष्णराव गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांचे स्वागत व सत्कार अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या वतीने ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट दादा जाधव व ॲडव्होकेट युवराज अवताडे यांनी केले।
यावेळी महिला आघाडीच्या क्षेत्रप्रमुख शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवतकर, उपशहर संघटिका वैशाली सातपुते, मीना सुरवसे, रमा सरोदे, संतोषी भोळे, नागमणी भंडारी, महानंदा अंबलगी, सुमित्रा देसाई, ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, अनिल कोंडूर, धनराज जानकर, प्राध्यापक SR पाटील, छत्रपती केने, प्रभाकर हळदे, विठ्ठल गव्हाणे, धनराज जानकर, दयानंद बादगुडे, रतन गायकवाड, प्रभाकर फलमारी, योगीराज चिवडशेट्टी, योगेश परशी आदी उपस्थित होते.